नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची जी नवीन अपडेट आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते आणि या योजनेसाठीचे अर्ज भरून घेण्यास अगोदर सुरुवात झालेली आहे। आता या भरलेल्या अर्जांची छाननी करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच महिलांचे अर्ज हे प्रोव्हिजनली रिजेक्टेड करण्यात आलेले आहेत आणि या प्रकारचा मेसेज महिलांना त्यांच्या मोबाईलवरती ही पाठवला जात आहे। आता प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणजे तात्पुरत्या काळासाठी तुमचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। मग आता हे अर्ज का रद्द करण्यात आलेले आहेत, तर तुम्ही काही चुकीचे कागदपत्र भरले असतील किंवा तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक असेल, नावामध्ये चूक असेल, तर अशा कारणामुळे हे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। परंतु घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये। तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येणार आहे, तुम्हाला तो फॉर्म परत एकदा नव्याने भरता येणार आहे। ज्या महिलांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना फॉर्म हे परत एकदा भरायचे आहेत, परत सर्व प्रोसिजर करायचे आहेत आणि ज्यांचे फॉर्म फक्त रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांना जे कागदपत्र तुम्ही चुकीचे दिले असतील तेवढेच कागदपत्र तुमचा फॉर्म एडिट करून अपलोड करायचे आहेत। आता काही महिलांनी फॉर्म हे ऑफलाईन भरले होते तर काही महिलांनी फॉर्म हे ऑनलाईन भरले होते। ज्या महिलांनी ऑफलाईन अर्ज भरले होते अशा महिलांनी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे बरोबर कागदपत्र असतील ते कागदपत्र नेऊन द्यायचे आहे आणि ती अंगणवाडी सेविका पुढे तुमचा ऑनलाईन फॉर्म भरेल। आणि ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनद्वारे फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांनी त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे। ज्या कारणामुळे तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे त्या कारणानुसार तुमच्या फॉर्म मध्ये बदल करायचा आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले असतील अशा महिलांच्या खात्यावरती 19 ऑगस्टला त्यांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे। आता हा जो पहिला हप्ता आहे तो 3,000 असेल, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे हे त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।